वसई विरारमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। तुळीण जाचोळे रस्ता, गालानगर, विवा कॉलेजचा परिसर जलमय झालाय। साचलेल्या पाण्यातून कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत। पाणी साचल्यानं शहरातील वाहतूक कोलमडली। भंडारा जिल्ह्यात पुरानं हाहाकार माजवलेला आहे। ओपारा गावाला पुराचा सर्वाधिक फटका बसलाय। जवळपास 300हून अधिक घरांमध्ये पाणी शिरल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर आले। यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील मोझर इजारा गावालगतचा नाला फुटलाय, त्यामुळे पुराचं पाणी थेट शेतात शिरलं। यावेळी पाण्याच्या वेगानं शेतातील पिकं आणि जमीन खरडून निघाली। अनेक शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय। प्रशासनानं ताबडतोब भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। गेल्या 24 तासात 8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। रात्री झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। वर्ध्यातील हिंगणघाट तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलाय। वडनेर नजीकच्या जागोना शिवारात बंधाऱ्याचं पाणी शिरल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकाला धोका निर्माण झालाय। जळगावच्या पारोळा तालुक्यातील बोरी नदीवरील केटीवेअर बंधारा तोडण्यात आलाय। गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी 4 वर्षापूर्वी हा बंधारा उभारण्यात आला। मात्र बंधाऱ्यावर पुलाच्या कामासाठी ठेकेदारानं बंधारा फोडलाय, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अडवलेलं पाणी वाहून चाललंय। रत्नागिरीतील काजळी नदी अजूनही इशारा पातळीवरून वाहतेय, त्यामुळे सोमेश्वर मोहल्ला इथे गुडघाभर पाणी साचलंय। 12 तासांहून अधिक काळ पाण्याचा वेढा या परिसरात असाच आहे। महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळली। वाघेरा गावाजवळ दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती। प्रशासनानं एकेरी वाहतूक सुरू केली आहे। घटनास्थळी जेसीबीच्या सहाय्यानं उरलेली दरड हटवण्याचं काम सुरू आहे। मुसळधार पावसामुळे सांगली जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। वारणा मोरणा नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे। संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे वारणा नदीवरील मांगले काखे ऐतवडे खुर्द पूल पाण्याखाली गेलेत, त्यामुळे या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे। सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पावसानं कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे, त्यामुळे कृष्णा नदीचं वाढलेलं पाणी पलूस तालुक्यातल्या औदुंबर इथल्या दत्त मंदिरात शिरलंय। भाविकांसाठी मंदिर प्रवेश बंद करण्यात आलाय। सांगलीच्या शिराळा तालुक्यात धुवाधार पाऊस पडतोय। चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तर अतिवृष्टी आहे। गेल्या 24 तासात इथे तब्बल 148 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पंचगंगा नदीसह वारणा, कृष्णा, भोगावती, वेदगंगा, दूधगंगा, घटप्रभा, कासारी नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलंय। जिल्ह्यातील 86 बंधारे पाण्याखाली गेलेत। अनेक रस्त्यांवर आता पाणी यायला सुरुवात झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 38 फूट 7 इंचांवर पोहोचली आहे। पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट इतकी आहे, तर धोका पातळी 43 फूट इतकी आहे। नदीची पाणी पातळी वाढत असल्यानं कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत। रत्नागिरीतील प्रसिद्ध पीर बाबर शेख मंदिर पाण्याखाली गेलंय। मुसळधार पावसामुळे काजळी नदीला पूर आलाय। पुराचं पाणी हातीस गावातील या मंदिरात शिरलं। मंदिर जवळपास 5 फूट पाण्याखाली गेलंय। मावळमध्ये पवना धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे। पवना धरण परिसरात समाधानकारक पाऊस झालाय, त्यामुळे पवना धरणात 45% पाणी साठा जमा झालाय। त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि मावळमधील 44 गावांचा पाणी प्रश्न मिटलाय। साताऱ्यातील जावळी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे महू धरण 100% भरलंय। सध्या धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणातून 700 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। साताऱ्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात धरणात 6 टीएमसी पाणी साठा वाढलाय। धरणात 69,519 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याची आवक सुरू आहे। भंडारा जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस बरसतोय। जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदी आणि पवनीजवळील गोसेखुर्द पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली। गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।
नागपूर शहरात अतिवृष्टीमुळे दोघांचा मृत्यू झालाय तर एक जण बेपत्ता आहे। शनिवारी नागपुरात अतिवृष्टी झाली, त्या दरम्यान भरतवाडा, पुनापूर आणि बेलतरोडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत या घटना घडल्यात। मुंबईतील भांडूपच्या रमाबाई नगरात मोबाईल टॉवर घरांवर कोसळल्यानं 3 घरांचं नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे काल मोबाईल टॉवर कोसळला। मोबाईल टॉवर कोसळून घरांचं प्रचंड नुकसान झालंय। या दुर्घटनेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही। वाशिमच्या रिसोड शहरात पिसाळलेल्या कुत्र्यानं हैदोस घातलाय। कुत्र्यानं 8 जणांचा चाबा घेतलाय। यात 3 लहान मुलांसह एक 70 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे। पुण्यात चोरट्यावर पोलिसांनी फायरिंग केलं। कात्रजच्या वंडर सिटी समोर ही घटना घडली। ट्रकमधून डिझेल चोरताना हटकलं, त्यानंतर चोरट्यानं पोलीस अधिकाऱ्यांवर कार घातली। स्वसंरक्षणासाठी पोलीस अधिकाऱ्यानं फायरिंग केलं। चोरट्याविरोधात भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाचा आजचा 3रा दिवस आहे। समाधी मंदिरात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक पाद्यपूजा केली। गुरुस्थान मंदिरात महारुद्राभिषेक पूजा पार पडल्यानंतर समाधी मंदिरात पारंपरिक पद्धतीनं दहीहंडी फोडत गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता होईल। अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र देवगड येथे गुरुपौर्णिमेनिमित्तानं भगवान दत्तात्रयांचं आणि श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या दर्शनासाठी 2 लाखांहून अधिक भाविकांनी गर्दी केली होती। यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबराच्या जयघोषानं देवगड नगरी दुमदुमून गेली होती।